चला, तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. आपण सोडवत आहोत तुमच्या पेपर प्रश्नपत्रिकेचे संच आपण सोडवायला घेतलेले प्रॅक्टिस पेपर आहेत हे ऑलरेडी तुमचे. कुठे बघा आपण येस क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आपला झालेला आहे. हां. तर बघा इथलं क्वेश्चन नंबर 3 बघा आपण. इथून सुरुवात करणार आहोत आपण आज आपण. हे आपलं झालंय काल. हां. तर प्रश्न क्रमांक 3 बघा काय तुम्हाला इथे. हं. तो पण प्रश्न तुम्हाला सुरुवातच केलेली आहे का प्रश्नाने सुरुवात केलेली आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं स्क्रीनवर. काही डाऊट असेल मला विचारायचं तुम्ही नंतर. बघा. 1 सेकंड हां. हं. चला. तर काय प्रश्न काय बघा तुम्हाला इथे. प्रश्न काय तुम्हाला, की एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदामध्ये जमिनीवर पोहोचतो. जीचे मूल्य किती आहे तुम्हाला 10 मीटर दर सेकंदाचा वर्ग असेल तर त्या टेबलाची उंची तुम्हाला काढायची आहे h आणि चेंडू जमिनीवर पोहोचताना त्याचा वेग किती असेल तुम्हाला काढायचा आहे v. बरोबर. काय काढायचं आहे तुम्हाला v काढायचा आहे. मी परत प्रश्न रिपीट करतो आणि मग आपण उत्तराकडे वळूया. येस. सो लेट्स सी द क्वेशन गाईज. सेम असतं लक्षात घ्या. हे सगळं सेम असतं. फक्त तो फरक काय असतो तुमचा तर लँग्वेजमध्ये फरक असतो तुमचा. बाकी काय असं नाही याच्यात. हं. सो अ बॉल फ्रॉम बघा इथे तुम्हाला दिलं स्क्रीनवर दिसत असेल आय थिंक सो. अ बॉल त्यात पण तुम्हाला ऑप्शन दिले एनी 5 सॉल्व्ह करायचे आहेत. अ बॉल फॉल्स फ्रॉम अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. Assuming g is equal to 10 meter per second square, we have to calculate its speed reaching on the ground and the height of the table. बघूया आपल्याला उत्तर सोडून दिलेले आहेत का आपल्याला बघा या ठिकाणी. हं. हे काल पाहिलं आपण. बघा इथे. तर या ठिकाणी तुम्हाला वापरलेला आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम या ठिकाणी वापरायचा आहे. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन. काय काय दिलं बघा या ठिकाणी आपल्याला. व्हॉट इज गिव्हन टू अस. तुम्हाला टी दिलेला आहे 2 सेकंद. जी दिलेला आहे 10 मीटर दर सेकंदचा वर्ग यू. बघा यू म्हणजे किती शून्य असणार. कुठल्याही चेंडूचा सुरुवातीचा वेग किती असणार शून्य असणार आहे. आणि त्यानंतर ए. ए बरोबर काय आला जी आला. ए म्हणजे काय तुमचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गुरुत्वीय त्वरण म्हणतात त्याला. ते किती आहे जी आहे. तुम्हाला एस काढायचा आहे आणि व्ही काढायचा आहे. एस म्हणजे काय अंतर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. थोडक्यात डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. फॉर्म्युला काय एस बरोबर युटी अधिक हाफ जीटीचा हाफ एटी आहे. पण एटी ए म्हणजे काय तुमचा जी आहे लक्षात घ्या. इथं ए असतो लक्षात ठेवा फॉर्म्युलामध्ये. पण ए म्हणजे आपला जी आहे. ए म्हणजे काय जी आहे. तर तुम्हाला हे सूत्र आलं किमती टाका. यू म्हणजे 0 गुणिले 1. जी म्हणजे काय तुमचा 0 गुणिले 1 हाफ जी. जी किती आहे 10 आणि 1चा वर्ग. आता इथे बघा 0 गुणिले 1 किती आलं शून्य आलं या ठिकाणी. हे बघा इथे 0 गुणिले 1 किती आलं शून्य. हा झाला शून्य. इथे लिहिलं शून्य. हाफ आता 1चा वर्ग 1 आला त्यामुळे सोडून दिलं बाजूला ठेवलेला. आता याला भाग लावायचा. 2 याला भाग लावा. उत्तर किती आलं 5. म्हणजे 0 अधिक 5 येणार इथे. 0 अधिक किती आलं 5 आलं. तुम्हाला एस किती मिळाला या ठिकाणी 5 मिळाला. तर एस 5 मिळाल्यानंतर या ठिकाणी आपण परत न्यूटनचा गतिशीक पहिला नियम वापरला. पहिलं सूत्र वापरलं व्ही बरोबर यू प्लस एटी. यू प्लस एटी पण ए काय तुमचा जी आहे. बरोबर. मग यू म्हणजे 0 10 गुणिले 1 10 एके 10. तुमचा व्ही किती आला 10 मीटर दर सेकंद. टेबलाची उंची किती मिळाली तुम्हाला 5 मीटर टेबलाची उंची मिळालेली आहे. सहसा असेच प्रश्न विचारले जातात बरोबर परीक्षेला. टेबलाची उंची मिळाली 5 मीटर आणि जमिनीवर पोहोचताना चेंडूचा वेग किती होता 10 मीटर दर सेकंद एवढा त्याचा वेग होता या ठिकाणी. बरोबर की नाही. चला परत जाऊया आपल्या उत्तराकडे. आपण रिवाइज करतोय आणि लक्षात घ्या आपण थोडंसं पेपर पेपर पॅटर्न पाहतोय आपण. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी शिकलेल्या आहेत. तुम्ही काही गोष्टी शिकलेल्या नाहीत. ओके चलो. क्वेश्चन नंबर 3 बघा फर्स्ट वन. व्हॉट इज गिवन टू यू हिअर गाइस. टी इज इक्वल टू 2 सेकंड. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यू इज इक्वल टू 0 बिकॉज कुठल्याही गोष्टीचा जो इनिशियल स्पीड असतो तो 0 असतो. बरोबर की नाही. तुम्ही सायकलवर बसलात. सायकल तुम्ही जेव्हा सुरू केलं तर तुमचा इनिशियल स्पीड 0 असतो. आणि ए इज व्हॉट एक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी. एक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी. You have to find out S and you have to find out U. You are going to use the formula S चा formula वापरा. S is equal to half uh, S is equal to UT plus half AT square. But since A is equal to G here, so you are using the formula GT square. This is the second law of motion. Second law of motion आहे न्यूटनचा. So तुम्हाला S मिळाला या ठिकाणी and तुम्हाला काय मिळालं पुढे या ठिकाणी V पण या ठिकाणी मिळालेला आहे. सेम आहे बघा मागे सांगितल्याप्रमाणे. Getting. So height of the table is 5 meter and the velocity of the ball while reaching the ground is 10 meter per second square. Getting guys.
चला पुढे जाऊया. हा चला पुढचा क्वेश्चन आहे बघा तुम्हाला इथे. संकेत काय नाही जॉईन व्हायचा प्रॉब्लेम वाटतो टीचर संकेतचा काहीतरी. तर प्रश्न काय बघा पुढचा. एक चेंडू हा झाला सॉरी हा झालेला आपला. इकडे क्वेश्चन नंबर 2 बघा. खालील रासायनिक समीकरणावरून तुम्हाला काय समजते ते लिहायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे सिल्वर नायट्रेट AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट, त्याचं ॲक्वस सोल्युशन आहे ते. सिल्वर नायट्रेटचं ॲक्वस सोल्युशन आहे म्हणजे द्रावणीय सोल्युशन आहे. पुढे दिलं NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईड याचं ॲक्वस सोल्युशन आहे. त्याची रिॲक्शन होते काय फॉर्म होतं सिल्वर क्लोराईडचा निक्षेप या ठिकाणी मिळतो. बघा तुम्हाला मी जेव्हा शाळा शिकवता तुम्हाला एरोचा अर्थ सांगितला होता. हा असा एरो, या एरोचा अर्थ काय, AQ म्हणजे काय, त्याचं जलीय द्रावण वगैरे. आणि काय मिळतं सोडियम नायट्रेट मिळतं AQ. तर हे जे काय दिलंय ना यात तुम्हाला विचारलं की यात तुम्हाला काय समजलं हे तुम्हाला लिहायचं आहे. मी परत रिपीट करतो बघा प्रश्न. येस. सो राईट डाऊन व्हॉट डू यू अंडरस्टूड. राईट डाऊन व्हॉट डू यू अंडरस्टूड. संकेत बिचारा जॉईन व्हायचा केव्हाचा प्रयत्न करतोय पण त्याला बिचारा जॉईन होता येत नाहीये. सो क्वेश्चन नंबर 2 इज व्हॉट हिअर गाईज. सो राईट डाऊन व्हॉट डू यू अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन. सो सिल्वर नायट्रेट aqueous plus sodium chloride aqueous you get the precipitate of silver silver chloride and NaNO3 in aqueous solution. So what do you understand from this. काय तुम्हाला यातून समजत आहे बघा. तुम्हाला सांगतो परत समजत काय तुम्हाला बघा इथे. येस वाच बरं आदित्य. आदित्य वाच. आदित्य वाच. पहिला ना हा दुसऱ्यातले हा दुसरा प्रश्न बघ हा इथला हा प्रश्न हे उत्तर पूर्ण वाच. अभिक्रियाकारांके व NaNO3 हे उत्पादित तसं नको जलीय वाचू. द्रवणाच्या रूपात ऐक आहे. ऐक 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 तसं नाही वाचायचं. याला म्हणायचं सिल्वर नायट्रेट. AgNO3 म्हणजे काय सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराईड, सिल्वर क्लोराईड, NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट. हा वाच. पहिल्याचं काय बोलले. सिल्वर नायट्रेट. Ag म्हणजे सिल्वर नायट्रेट. नायट्रेट व NaCl हे अभिक्रियाकारांके व सिल्वर नायट्रेट व NaNO3 हे उत्पादित आहेत. बर पुढे. अभिक्रियाकारांके व NaNO3 हे उत्पादित जलीय द्रवणाच्या रूपात आहेत. पुढे. उत्पादित AgCl हे आवश्यक रूपात तयार झाले आहेत. गुड. वाचायला कोण येतं इथे. नेक्स्ट कोण इकडे वाचायला. येस 2 मिनिटं वाढ. हा यस चलो रीड करो. कौन है इथे. यस अनुष्का रीड कर. अनुष्का वाच. सर फर्स्ट ते काय सांगितलेलं तुम्ही नाव त्यांची. बघ Ag म्हणजे सिल्वर, NO3 म्हणजे नायट्रेट, सिल्वर नायट्रेट. त्यानंतर NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड, NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट. काय वाचलं फक्त AgNO3 असं वाच. चालेल. AgNO3 and NaCl AgNO3 and NaCl are reacts and AgCl व NaNO3 are products. Reactants. Reactants and the product NaNO3 are in aqueous form. Product AgCl is formed in the form of precipitated. गुड. हो तर बरोबर आहे तुमच्या सगळ्यांना. तुम्ही बऱ्यापैकी वाचलं केलं बघा. तर सिल्वर नायट्रेट हे जर जलीय द्रावण आहे प्लस सोडियम क्लोराईड जलीय द्रावण तुम्हाला काय मिळतो या ठिकाणी अवक्षेप मिळतो सोडियम क्लोराईडचा नाही सिल्वर क्लोराईडचा आणि सोडियम नायट्रेटचा तुम्हाला पूर्ण जलीय द्रावण या ठिकाणी मिळत आहे.
तर डावीकडे जे असतं त्याला आपण म्हणतो अभिक्रियाकारके. उजवीकडे तुम्हाला जे मिळतात त्याला म्हणतो आपण उत्पादिते. जर त्याचं जलीय द्रावण असेल तर एक्यू लिहितो आपण ॲक्वस सोल्युशन. हा बाण दाखवल्यानंतर आपण त्याला म्हणतो त्याचा अवक्षेप तयार झालेला आहे. जर बाण असा वर असेल तर आपण म्हणतो एखादा वायू त्या ठिकाणी मुक्त झालेला आहे. तर हेच तुम्हाला त्यांनी सांगितलं या ठिकाणी. काय सांगितलं बघा उत्तरामध्ये, की सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड ही अभिक्रियाकारके आहेत. सांगितलं तुम्हाला मी. उजव्या बाजूला सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट ही काय तर उत्पादिते आपल्याला मिळालेली आहेत. दुसरं त्यांनी असं सांगितलं की जी अभिक्रियाकारके आहेत, ही अभिक्रियाकारके आणि सोडियम नायट्रेट हे काय आहेत तर उत्पादित जलीय द्रावणाच्या रूपामध्ये आहे. म्हणून त्याला आपण इथं AQ लिहिलं होतं बघा, AQ ॲक्वस. आणि सोडियम जे क्लोराईड तयार झालंय तर काय तयार झालं होतं या ठिकाणी अवक्षेप तयार झालेला होता. काय तयार झाला होता? अवक्षेप तयार झालेला होता. परत सांगतो बघा, रिपीट करतोय. तुम्ही बऱ्यापैकी सांगत आहात बरोबर आहे. थोडंसं तुमचं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कशाला काय म्हणतो आपण. सो सिल्वर नायट्रेट aqueous solution plus sodium chloride aqueous solution, we get silver chloride, a precipitate, and sodium nitrate in aqueous solution. So how we are going to these are called as reactants, these are known as the products. Some of the right hand side products we have there now. So what is your answer guys? Answer आपण असं लिहायचं तुम्हाला, स्टेप बाय स्टेप मध्ये आन्सर लिहायचं असतं तुम्हाला, शॉर्टकट मध्ये लिहायचं नसतं. सिल्वर नायट्रेट अँड NaCl आर रिएक्टंट्स. संपलं. 9 silver chloride and NaNO3, silver chloride and NaNO3, that is sodium nitrate, are products. एक मार्क मिळाला. Then second, reactants and products NaNO3 are in the aqueous form. म्हणून आपण इथं aqueous, we have taken aqueous here बघा. मार्किंग सेम पण तुम्हाला दिलेली आहे, किती कशाला किती किती मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत. एकदम कट टू कट दिलेले आहे त्यांनी. And the third one is the product of silver chloride is in the form of precipitate. याला काय म्हणतात? प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. चला पुढे जाऊया आपण. येस, पुढचा प्रश्न बघा काय दिला तुम्हाला. तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलाय तुम्हाला या ठिकाणी. एक सेकंड मला, कुठे गेलो आपण. हा, तर प्रश्न क्रमांक 3 बघा तुम्हाला या ठिकाणी हायड्रोकार्बनच्या सर्व शृंखलांचे तुम्हाला निरीक्षण करायचं आणि काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. हे आहे ए आणि हे आहे बी. ते तुम्ही बघाल की सी 3 कार्बन आहेत, इथे पण 3 कार्बन आहेत. पण जर तुम्ही यामध्ये बघाल तर इथे तुम्हाला एकेरी बंध आहे आणि यामध्ये तुम्हाला एक दुहेरी बंध विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर हे तुमचे संतृप्त हायड्रोकार्बन्स आहेत आणि हे तुमचे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. आणि 3 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ना, एक म्हणजे मिथेन, दुसरा इथेन आणि प्रोपेन. तर हे जे आहे ते तुमचं हे काय तुमचं हे प्रोपेन आहे आणि हे काय आहे तर प्रोपीन आहे. लक्षात घ्या, प्रोपेन आणि प्रोपीन. तुम्हाला मला तर झालं की नाही माहित नाही, आपल्याला पण झालं असेल तर तुम्हाला कळून पटकन ते. तर यामध्ये ए आणि बी या हायड्रोकार्बनची सर्व शृंखलांपैकी संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बनची शृंखला कोणती, या शृंखलेचे तुम्हाला नाव लिहायचे आहे आणि रेडी सूत्र लिहायचं आहे आणि CH2 चे घटक किती आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये ओळखायचं आहे. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघा, तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ए काय आहे तर संपृक्त आहे, बी असंपृक्त आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी, ए काय तर संपृक्त आहे कारण त्याच्यामध्ये फक्त एकच एकेरी बंध आहे, कुठेही दुहेरी किंवा तिहेरी बंध नाहीये. सॉरी, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड नाहीये. बी मध्ये बी मध्ये डबल बॉन्ड आहे. देअरफॉर इट इज त्याला म्हणतो आपण असंपृक्त किंवा अनसॅच्युरेटेड म्हणतात त्याला. ए काय तुम्हाला सांगितलं प्रोपेन आहे, बी काय तुमचं प्रोपीन आहे. ए काय प्रोपेन आणि बी प्रोपीन, अल्केन आणि अल्कीन आहे ते. आणि जर ए मध्ये जर बघितलं आपण, ए काय C3H8 आहे, CH2 ची संख्या या ठिकाणी आहे 3 आणि या ठिकाणी CH2 ची संख्या किती आहे तर 1 आहे. बरोबर. परत एकदा रिपीट करतो मग तुम्हाला आणखी कळेल बघा. प्रश्नपत्रिकाचा एक सारांश समजणं सुद्धा खूप गरजेचं असतं, लक्षात घ्या कुठल्याही परीक्षेसाठी. आता तुम्ही 10वीला आहात म्हणून ठीक आहे, परंतु नेहमी तुम्हाला सांगतो. हा, काय प्रश्न बघा इथे. इथे बघा इथे CH2 बघा, नाही तुम्हाला सरळ सरळ करतो. CH2 किती आहेत, 3 आहेत. मग आपण लिहिलं होतं हे बघा, CH2 किती आहेत, 3 आहेत. पण इथे CH2 फक्त एकच CH2 बघा इथे. नंबर ऑफ CH2 युनिट्स विचारलं तुम्हाला मगाशी, ते इथे 3च आहेत. हा काय तुमचा प्रोपेन आहे आणि हे काय आहे प्रोपीन आहे. लक्षात घ्या, प्रोपेन आणि प्रोपीन आहे. आणि सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड विचारलं तुम्हाला. ए आणि बी. ए इज सॅच्युरेटेड, ए काय तुमचा ए इज सॅच्युरेटेड आणि बी काय तुमचा अनसॅच्युरेटेड, बी इज अनसॅच्युरेटेड. समजतंय. ज्या ठिकाणी एकच बंध असतो, वन सिंगल बॉन्ड, इट इज सॅच्युरेटेड. आणि जिथे डबल मोर दॅन 2 बॉन्ड्स और 3 बॉन्ड्स, इट इज अनसॅच्युरेटेड. बघा इथे ए सॅच्युरेटेड आहे, बी अनसॅच्युरेटेड, ए प्रोपेन, बी प्रोपीन, देन
पुढे काय बघा, तुम्हाला मार्किंग स्कीम पण दिली, अर्धा 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 मार्क्स सगळ्यांना. त्यानंतर C3H8 दॅट मीन्स नंबर ऑफ CH2 किती आहे 8. C3H6 आहे ते कारण 2 हायड्रोजन कमी झालेत. नंबर ऑफ H2 इज व्हॉट, CH2 इज व्हॉट 1. नंबर ऑफ CH2 किती झाले या ठिकाणी 1 झालेले आहेत. चला पुढे जाऊया. हे मला वाटतं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 लक्ष द्या. काय बघा, हे आपलं ऑलरेडी झालेलं माझ्या मते. तर शेजारी आकृतीमधून कोणते तत्व स्पष्ट होते या ठिकाणी? या तत्वामध्ये बलाची दिशा शोधण्यासाठी कोणत्या नियमाचा वापर केला जातो? या तत्वाचा वापर कोणत्या यंत्रामध्ये केला जातो? त्या यंत्राचे कार्य अभ्यासण्यासाठीची आकृती तुम्हाला काढायची आहेत. मग तुम्हाला 3 प्रश्न विचारले, 3 मार्काला 3 प्रश्न आपल्याला आहेत. चला वळूया आपल्या उत्तरांकडे बघा. तर हे उत्तर, हे प्रश्नाचे उत्तर आहेत बघा. पहिलं तर चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहून नेणाऱ्या वाहकावर काय निर्माण होत असते? बल निर्माण होत असते. हे झालं पहिलंच उत्तर. दुसरं तुम्हाला कोणता नियम वापरला या ठिकाणी? आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम वापरलेला आहे. मी तुम्हाला हे सर्व शिकवलेलं आहे. परत रिवाइज करा मंडळी, आता व्हिडिओ वगैरे पाहून घ्या. आणि पुढे विद्युत चलित्र हे काय आहे? तर हे उपकरण आहे ज्याचा आपण या ठिकाणी वापर करतो, विद्युत चलित्र. आणि शास्त्रीय व तांत्रिक दृष्ट्या तुम्हाला एक बरोबर आकृती काढायची आहे. कशाची? विद्युत चलित्राची आकृती तुम्हाला काढायची आहे. ती आकृती या ठिकाणी दिलेली नाही. चला पुढे जाऊया. लेट्स सी गाइस द नेक्स्ट क्वेश्चन गिवन टू यू. काय क्वेश्चन बघा? व्हॉट इज द क्वेश्चन हियर? क्वेश्चन नंबर 4. Which principle is explained in this figure? Which principle is explained in this figure? Second, which rule is used to find out the direction of the force of this in this principle? And in which machine this principle is used? You have to draw the diagram showing the working of that unit. फक्त डायग्राम काढायचा तुम्हाला याचा. ओके, परत सांगितलं आन्सर, परत रिपीट करतो बघा इथे. येस, you have also given the marking scheme. So a force exerted in the current carrying conductor in the presence of magnetic field. We are using here the left hand rule. We are using the Fleming's left hand actually. ते चुकीचं hand झाले ते. हे जर चुकून स्पेलिंग मिस्टेक आहे, आपल्याकडून नाहीये, तर बोर्ड त्यांनीच पाठवले. सो वी आर युझिंग लेफ्ट हँड रूल. कोणता वापरतो? लेफ्ट हँड रूल. थोडं करेक्शन करून घ्या. लेफ्ट हँड रूल हे माझ्याकडे नाहीये, जसं तसं मी तुमच्या ई बालपाठवून घेतलेलं होते ते. आणि पुढे बघा काय, वी आर युझिंग द इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर मध्ये आपण वापरतो. आणि यू हॅव टू ड्रॉ दी डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक मोटर. सायंटिफिकली करेक्ट डायग्राम दाखवायचा आहे इलेक्ट्रिक मोटरचा. पुढचा प्रश्न बघा. हा, तर प्रश्न क्रमांक 5 बघा. तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 हा तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. एक जो प्रयोग आहे हा आपण ऑलरेडी बघितलेला आहे विशिष्ट उष्माधारकामध्ये. तर खाली कृती अभ्यासा विचार प्रश्न उत्तर द्या. कृती पहिली आहे तुम्हाला समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे, शिसे याचे भरीव गोल घ्या. तुम्ही बघा हा प्रयोग केला होता आपण, आठवतं तुम्हाला? आपण या ठिकाणी एकदा गोल तांबे, शिसे आणि काय केलं होतं, लोखंड याचा. तर पुढे गोल घ्यायचे तुम्हाला. तिन्ही गोल उकळत्या पाण्यामध्ये काही काळ ठेवायचे आहेत. त्यानंतर काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा. त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवायचं आहे. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला याची नोंद करायची आहे. हा प्रयोग ऑलरेडी तुम्ही केलेला आहे. तर या कृतीमधून प्रश्न काय विचारला तुम्हाला? या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल? तो गुणधर्म कमीत कमी शब्दात तुम्हाला सांगायचा आहे. याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्व तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. हा प्रयोग जेव्हा मी शिकवला तुम्हाला ऑलरेडी तो प्रयोग आठवत असेल बघा. आठवत नसेल तर परत बघा तो. तर तुम्हाला या ठिकाणी विशिष्ट उष्माधारकता हा हे प्रिन्सिपल किंवा हे तत्व या ठिकाणी आपल्याला समजते. कोणता? विशिष्ट उष्माधारकता. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? तर एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. एकक वस्तुमानाचे पदार्थ तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. तत्व कोणतं आहे? उष्णता विनिमयाचे तत्व आहे या ठिकाणी. कोणतं तत्व आहे? तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता. नीट लक्ष द्या. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. बरोबर, थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. जेवढी उष्णता उष्ण वस्तू बाहेर गमावेल तेवढीच उष्णता थंड वस्तू ग्रहण करेल. या कृतीमध्ये काय झालं तर लोखंडी गोळ्याने ग्रहण केलेली उष्णता जास्त प्रमाणात मेणाला दिली गेली, त्यामुळे तो जास्त खोलवर गेला. तर शिशामध्ये आपण जो आकृती बघितली असेल तर शिशाचा गोळा कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करतो, त्याचमुळे तो कमी प्रमाणामध्ये उष्णता मेणाला देतो. म्हणून
तो गोळा खूप कमी खोल जातो. तो गोळा कसा जातो? खूप कमी खोल जातो. समजतंय का? आकृती तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुम्हाला लगेच कळेल. जर पुस्तक असेल तर ओपन करून बसा. तुम्हाला पटकन कळेल तो धडा. काय बघा इथे सेम क्वेश्चन रिपीट केलाय तुम्हाला या ठिकाणी. परत रिपीट करतो बघा मी इथे. आवाज बंद ठेवायचा. कोणाचा तरी आवाज चालू आहे. संकेत आवाज बंद ठेवा. गुड. सो काय क्वेश्चन आहे बघा इथे. क्वेश्चन नंबर 5 स्टडी द फॉलोइंग प्रोसिजर अँड आन्सर द क्वेश्चन्स. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारायचा आता थोडंसं कमी केले त्यांनी. म्हणजे आहे असं काही प्रश्न डायरेक्ट विचार पण करेल. बरेच प्रश्न तुम्हाला असे फिरून फिरून विचारले असतात. सो यू हॅव टू टेक 3 spheres ऑफ आयरन, कॉपर अँड लेड. You have to put them in 3 spheres in boiling water. You have to put all these three spheres in boiling water in a beaker for some time. And question number 3, take 3 spheres out of the water, put them immediately on a thick slab of wax. Question 4, note the depth of the each sphere, right? Depth of the each sphere. So what are the questions asked? Which property of substance can be studied with the help of procedure? Describe the property in minimum words and explain the rule of heat affection with the property, with this property. Getting? So which property we are going to use? Specific heat. बघा. So we are going to use here the property कोणती दिलेली आहे? Specific heat of the substance. Specific heat of the substance. What is specific heat? It is the amount of energy required to raise the temperature of unit mass of a body of an object by 1 degree Celsius. 1 degree Celsius. And according to this principle, what happens? Heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by the कोल्ड ऑब्जेक्ट. समजलं? आता लोखंड काय करणार? लोखंड जेवढी जास्त उष्णता घेणार तेवढी जास्त उष्णता बाहेर सोडणार. ओके. सो इन दिस ऍक्टिव्हिटी व्हॉट हॅपन बघा. Heat absorbed by the iron sphere is transmitted more in the wax, hence sphere goes deepest in the wax. While lead goes on lead sphere absorbs less heat, resulting in the less transmission of heat in the wax. Hence sphere goes the least depth in the wax. Getting guys? समजते सर्वांना? चला पुढे जाऊया. हा चला. क्वेश्चन नंबर 6 बघा तुम्हाला काय दिलेलं आहे. तर धातुकांच्या सहतीकरणाच्या काही पद्धती असतात. हे काही शिकवलं नाही पण तर ठीक आहे तुम्हाला समजून जाईल. एक पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण. त्यानंतर एक पद्धती ठीक आहे आपल्याला ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला अपक्षालन आणि आणखी एक पद्धती आहे ते त्याचं नाव आपण लिहायचं आहे. पाईन वृक्षाचे तेल आहे. पाईन वृक्षाचं तेल जर कोणत्या सहतीकरण पद्धतीत वापरले जाते आणि दुसऱ्या विचारलं ती सहतीकरण करण्याची पद्धत आपल्याला थोडक्यात सांगायची आहे. 3 मार्काचा प्रश्न आणि याला ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी असतात. काय बघा इथे. तर ह्यात ज्या 2 मेथड आहेत ना, 2 तक्ते तो तक्ता तुम्हाला परत काढायचा. लक्षात घ्या. प्रवाह तक्ता तुम्हाला काढायचा. फ्लो चार्ट असा जास्त काढायचा असतो. त्या फ्लो चार्ट मध्ये जी आपण रिकामी जागा होती पहिले तुम्हाला भरायचं आहे. त्या ठिकाणी चुंबकीय विलगीकरण पद्धती. दुसरं तुम्हाला वापरायचं फेन धरण पद्धती. आणि फेन तरण पद्धती वापरतो आपण त्या ठिकाणी तेल. ते कोणतं तेल वापरलं? ते तेल वापरतो त्या ठिकाणी. आणि बारीक दळलेले धातूक भरपूर पाणी भरलेले टाकीत तुम्ही टाकतात. टाकीमध्ये पाईन तेल. बघ हे पाईन तेल आपण या ठिकाणी वापरतो. म्हणतो फ्रोथ फ्लोटेशन मेथड. पाईन तेल या ठिकाणी आपण वापरतो. हवेचा दाब, ढवळणी आणि यांच्या सहाय्याने तेल आणि पाणी हवा मिक्स होऊन काय होतं? फेस तयार होतो. आणि फेस काय होतं? पृष्ठभागावर तरंगत असतो. फेस काय होतं? पृष्ठभागावर तरंगत असतो. हे असं होणार नाही. तुम्हाला जवळ शिकवलं तुम्हाला ते नक्की कळेल कोणती मेथड आहे ती. फ्रोथ फ्लोटेशन मेथड बघा. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. देर आर 4 मेथड्स ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग ओर. ग्रॅव्हिटेशन बेस्ड सेपरेशन. वन मोर इथे तुम्हाला विचारली ती भरायची लिचिंग. आणि इथे आणखी एक पद्धत आहे. In which method we use the pine oil and explain the method that with the concentration or in brief. बघा. सो परत रिपीट करतो मी. तुम्हाला फक्त एक लक्षात द्यायचं की हा अभ्यास तुम्हाला मागे पुढे करायचाच आहे. फक्त एवढंच की आपल्या डोळ्यासमोरून क्वेश्चन पेपर जातो एवढं लक्षात घ्यायचं आहे. सो इन फ्रोथ फ्लोटेशन मेथड सॉरी काय काय वापरायचं तुम्हाला इथे. यू आर गोइंग टू यूज मॅग्नेटिक सेपरेशन मेथड याच्या चार्ट मध्ये फ्लो चार्ट मध्ये अँड फ्रोथ फ्लोटेशन मेथड. फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. फ्रोथ किंवा फ्रॉथ. And in froth flotation method, froth म्हणजे काय? फेस. We are using that oil. कोणतं oil? Yes, pine oil. So in the finely ground ore is put into a big tank containing ample amount of water. Certain oil such as pine oil, eucalyptus oil is added to the water for the froth. हे ऑइल का टाकतो त्याच्यामुळे फ्रोथ होतो म्हणजे काय तर फेस तयार होतो. Due to agitation, the foam is formed from the oil, water and air bubbles together and floats on the surface of water. समजतंय? काही गोष्टी समजते काही गोष्टी डोक्यावरून जाते. टेन्शन घेऊ नका. शेवटचा प्रश्न बघा काय. तर लोखंडावर गंज निर्माण करणाऱ्या
होणाऱ्या प्रक्रियेचे तुम्हाला स्पष्टीकरण रिकाम्या जागी योग्य करायचं आहे. लोखंडावरील गंज टिंबटिंब या प्रक्रियेने तयार होतो. लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनत असतात. तर धनाग्रावर ही प्रक्रिया घडते FeS. त्यातून आपल्याला 2 इलेक्ट्रॉन वेगळे होतात. त्यामुळे हा Fe2+ तयार होतो. कॅटॅन तयार होतो या ठिकाणी. आणि ऋणाग्रावर काय होतं, ऑक्सिजन हे 4 हायड्रोजन घेत असतो. सॉरी, ऑक्सिजन प्लस 4 हायड्रोजन प्लस 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी येणार. त्यामुळे काय तयार होतं, वॉटर तयार होत असतं. त्या रिकाम्या जागा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. सो Fe2+ मध्ये बघा, हे सर्व रिकाम्या आपल्याला पूर्ण करायचे आहे. प्रतिबंधक उपाय, एक मिनिट. हा, सॉरी, प्रश्न आता आलाय. आन्सर बघू आपण. कुठे गेलो आपण? तर विद्युत रासायनिक 4 इलेक्ट्रॉन पाण्याबरोबर Fe3+ सर्व रिकाम्या जागा आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला भरायच्या आहेत. ठीक आहे. येस. सो क्वेश्चन बघा काय तुमचं इथे. हे असं लगेच करणार नाही, कारण जेव्हा तुम्हाला शिकवायला घेऊ तेव्हा तुम्हाला हे असं करतील, दी आयरन सजेस्ट टू हाऊ टू प्रोहिबिट. तुम्ही प्रोहिबिट कसं करणार? ओके. द आयरन इज फॉर्म ड्यू टू डायजेस्ट रिएक्शन. विच रिएक्शन यू हॅव टू राईट हिअर. डिफरंट डिफरंट रिजन्स ऑफ आयरन सरफेस बिकम एनोड अँड कॅथोड. एनोड अँड कॅथोड. सो लेट्स सी द रिएक्शन काय बघा या ठिकाणी इथे होते. The reaction on the anode, cathode and reaction on the anode. So you have to complete this chapter. आणि any way to prevent rusting. Rusting कसं प्रिव्हेंट करतोय आपल्याला तुम्हाला लिहायचं आहे. ओके, लेट्स सी गाइस हिअर. मग हे रिकाम्या जागा आहेत, भरू नका, म्हणजे मी तुम्हाला जास्त घेत नाही. हे तुमचे मेथड्स आहेत, लाईक अॅक्रेलिक पेंटिंग, झिंक प्लेटिंग, गॅल्वनायझिंग, आयोडायझिंग वगैरे वगैरे. गेटिंग, समजतंय? सो आपल्याला क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी पूर्ण केलाय. आता राहिला आपला पुढचा क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 माझ्या मध्ये. नाही, 4च राहिलेला आहे. एकच क्वेश्चन आपल्याला राहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 4. गेटिंग?